मित्रो नमस्कार. सांगली तक मराठी न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत. आपण सध्या वाळवा तालुक्यातील वाळवा या गावामध्ये आहोत. याचं कारण असं, हुतात्मा सहकारी साखर कारखान्याचे आंदोलन खूप महाराष्ट्रभर त्याची चर्चा आहे आणि या पूर्ण आंदोलनावर चर्चा करण्यासाठी त्याच कुटुंबाचे सदस्य, हुतात्मा सहकारी साखर कारखान्याचे सदस्य आपल्यासोबत आहेत. केदार नायकोडी दादा, आपल्या कारखान्याचं आंदोलन खूप चर्चेचा विषय आहे. मंत्रिमंडळापर्यंत गेलेला आहे. पूर्ण महाराष्ट्रभर या कारखान्याची चर्चा आहे. कारण अण्णांनी पायाच असा घातला होता सहकाराचा की त्यांना आदर्श मानून कितीतरी सहकारी कारखाने उभा राहिले. पण आता आपल्या कारखान्याची जशी चर्चा सुरू होते, आपण आंदोलन करते आहात, काय वाटतं नेमकी काय भूमिका आहे? सर्वप्रथम आपल्याला धन्यवाद. आपण ह्या विषयाकडे गांभीर्यानं बघितलं ना आज इथपर्यंत आला. मुळामध्ये हे काय आंदोलन आज उभा झालेलं नाही. बरेचसे आम्ही गेले 3-4 वर्ष झालं कारखान्यामध्ये ज्या पद्धतीनं भ्रष्टाचार चालू आहे त्याच्याबद्दल आम्ही वार्षिक मीटिंग असेल किंवा इतर प्रेस कॉन्फरन्स असतील वेळच्या वेळी बोलत आलेलो आहे. मुळामध्ये आता हे आंदोलन चर्चेत यायचं किंवा हे आंदोलन करायची वेळ का आली, तर गेल्या वार्षिक मीटिंगमध्ये आम्ही कारखान्याचे जे चेअरमन आहेत त्यांना आम्ही प्रश्न विचारले की बाबा आपण साधारणतः 1% आसपास रिकव्हरी मारलेली आहे. त्याची जी पोती इलिगल आहेत, म्हणजे कुठंही रेकॉर्डर नसलेली पोती ती कारखान्याच्या गोडाऊनमध्ये आहेत आणि आम्ही गोडाऊन नंबर सहित त्यांना ही गोष्ट विचारली असता त्यांनी ती अमान्य केली. आणि त्यानंतर पण मग साखर चोरी करायची, साखर बाहेर काढायची, त्याचे पैसे स्वतःकडं कॅश स्वरूपात घ्यायचे, असे प्रकार जेव्हा परत आणि चालू झाले आणि एकंदरीत कारखान्याची आर्थिक परिस्थिती बघता आम्ही हे ठरवलं की बाबा ह्या विषय परत आणि ह्याच पद्धतीनं जर चालू असेल तर कारखाना हा आर्थिक अडचणीतून कधीच आपला बाहेर येणार नाही. म्हणून 3 डिसेंबर 2025ला आम्ही RJDकडे याबाबतची तक्रार केली. 23 डिसेंबर 2025ला RJDनं हुतात्मा कारखान्यावर धाड टाकून गोडाऊन क्रमांक 1 सील केलं आणि त्याची पूर्ण चौकशीचा कालावधी होऊन अहवाल पण साधारणतः 16 मार्चला आलेला आहे आणि तो अहवाल आमच्याकडे साधारणतः एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात आला आणि त्या अहवालामध्ये क्लिअरली RJD विभागानं हे मेन्शन केलेलं आहे की बाबा 16,000 क्विंटल साखर एक्सिस आहे, म्हणजे ज्याची आज बाजारभावाने किंमत 6 ते 7 कोटी रुपयाच्या आसपास होते. आणि हे आता कुठंतरी थांबावं. चोर चोरी करतानाच आम्ही पकडलेलं आहे. म्हणून आम्ही हे आंदोलन उभा केले की बाबा आपल्या काळामध्ये ह्या चेअरमनांच्या काळामध्ये ह्या चुकीच्या गोष्टी झालेल्या आहेत. आपण चोरी करताना आम्ही तुम्हाला रंगेहात पकडलेला आहे आणि तुम्ही आता थांबावं. यासाठी हे आंदोलन चालू आहे. नाही, आपण आरोप केलेले आहेत, पण त्यांच्याकडून असं बोललं जातं की कुठेतरी विरोधाभास करतात, सभासदांना कुठेतरी वेगळ्या दिशेला नेण्याचा प्रयत्न करतात, कारखाना खिळखिळा करण्याचा प्रयत्न करतात. नाही, असं कारखाना खिळखिळी करायचा प्रयत्न वगैरे असं काहीही नाही. मुळात तुम्ही बघितलं असाल की गेले 15 दिवस हे आंदोलन चालू आहे आणि कारखान्याच्या स्थळावर चालू आहे. कारखान्याचं कामकाज पॅरलली साईडला चालू आहे. कारखान्याच्या कामकाजात कुठंही अडथळा आम्ही गेल्या 15 दिवसात कुठे अडथळा आणलेला नाही. मुळात चेअरमन स्वतःच कारखान्याच्या कामकाजात अडथळा आणायला लागलेत आणि जेणेकरून लोकांच्या समोर हे चित्र जावं की आंदोलकांच्या आंदोलनामुळं हा कारखान्याचा कारभार व्यवस्थित आपण चालवू शकत नाही किंवा कारखान्याला अडचणी यायला लागलेल्या आहेत. मुळामध्ये आमचा तसा हेतू पण नाही आणि आमची गेल्या 15 दिवसातली अशी कुठली कृतीही, म्हणजे कारखान्याच्या कामकाजात अडथळा आणणारी अशी कुठलीही कृती आमची नाही. तसं चेअरमनाने सांगितलेलं आहे की कारखान्याचा दूध संघ करून द्यायचा नाही, कारण दूध संघाची आत्ताची परिस्थिती जी केलेली आहे ती विद्यमान चेअरमन आहेत त्यांच्या मार्फतच परिस्थिती खालवलेली आहे दूध संघाची. त्यामुळे ह्यांच्या ताब्यात जर कारखाना गेला तर कारखान्याची हीच अवस्था होईल. त्यामुळे आम्हाला कुठेही कारखान्याच्या बॅकफुटला न्यायचं नाही, त्यामुळे कारखाना आपल्या ताब्यात असावा अशी त्यांची मानसिकता आहे. मुळात आता गेले 20 वर्ष ते कामकाज कारखान्याचं बघतात. त्यांना कदाचित मला आठवण करून द्यावं लागेल की जेव्हा 2007ला आपण चेअरमन झाला तेव्हा कारखान्याच्या जवळपास 60 ते 70 कोटी रुपयाच्या आसपास बँकांमध्ये ठेवी होत्या. ग्रॅच्युटीचे जे कामगारांचे पैसे होते ते 20 कोटी रुपयाच्या आसपास होते. आज ग्रॅच्युटीचे पैसे पण आपण मागच्या माघारी लंपास केलेले आहेत. त्या 70 कोटीच्या ठेवीचा पत्त्या पण नाही आणि 400 कोटीची कर्ज झालेली आहेत. मुळात हा दुःसंघाचा विषय काढून हे फक्त दिशाभूल करणे हेच त्यांच्या डोक्यात आहे. आपल्याला मी दुःसंघाची आर्थिक परिस्थिती सांगतो. 2016ला गौरवभाऊ दुःसंघाचे अध्यक्ष झाले
आणि 2016 ते 21 त्यांनी संघ अत्यंत चांगल्यापणानं चालवला. 60,000 लिटर कलेक्शन असणारा दूध संघ 1,10,000 लिटरच्या कलेक्शनपर्यंत गेला. पण 2021 मध्ये 2021 मध्ये आपण बघितलं, कोरोना, महापूर ह्या परिस्थितीमुळे एकंदरीत हा पूर्ण धंदा अडचणीत आल्यामुळं ह्या ह्या 2-4 वर्षात त्याचा दूध संघाला फटका बसायला लागलेला आहे. मुळात 2016लाच 15,95,00,00,000 आसपास कर्ज आणि देणे होते. 2016च्या अगोदर हेच चेअरमन होते. हुतात्मा बँकेची साधारणतः 2 ते 3 कोटी रुपयाच्या आसपास जी सीसी होती, त्यांनी तो चेअरमन दुसरा येतोय म्हटल्यानंतर त्वरित बंद केली. त्याचबरोबर 38 लाख रुपये पहिल्यांदा 2016-17च्या अगोदर कॅशमध्ये कलेक्शन दुधाचं किंवा बाय प्रोडक्ट जे असतील विकणारे त्याचं आपण कलेक्शन कॅशमध्ये करायचो. ऑनलाईन व्यवहार तेव्हा कमी व्हायचे. तर 38 लाख रुपये कॅशियरकडे आलेले. ते 38 लाख रुपये पण ह्यांनी एका रात्रीत लंपास केले. आणि दूध संघ ऑलरेडी कर्जाच्या डोंगराखालीच होता. त्याच्यानंतर तो दूध संघ चांगला चालवण्याचा प्रयत्न केला. आत्ता काही थोड्या अडचणी ह्या वर्षात 2 वर्षात आलेल्या आहेत. पण निश्चित येत्या काळामध्ये आम्ही त्या अडचणीवर पण मात करू. पण मुळात कारखान्याचा हा विषय आहे. आपण कारखान्याच्या चौकशा चालू आहेत. जे आम्ही आरोप करतोय त्याच्यावर आपण येऊन बोलावं. आपण लोकांची दूध संघाचा विषय काढून दिशाभूल करू नये. काय वाटतं म्हणजे आता आजचा 15वा दिवस आहे आंदोलनाचा, पुढची दिशा कशी असणार आहे किंवा आपल्या प्रमुख मागण्या, एक प्रमुख मागणी कोणती पहिली? निश्चितच आमची प्रमुख मागणी हीच आहे, की शेवटी ज्यांच्यामुळे हे सगळं कर्ज झालेलं आहे. हे कर्ज म्हणजे झालेलं आहे ते हितं भ्रष्टाचारामुळे झालेलं आहे. माझं मगाशी सांगायचं विसरून गेलं, की 2016 म्हणजे ही जी साखर पकडली गेलेली आहे ती 2023-24, 24-25 सालची आहे. ह्याच्या अगोदर 2016 पासून ह्यांचा हा कारभार चालू आहे. 2016 पासून ते 2025 पर्यंत यांनी जवळपास हुतात्मा कारखान्याची 170 कोटी रुपयेपेक्षाची अधिकची साखर मारलेली. आता या संपूर्ण प्रकरणाबद्दल आम्ही आंदोलन करतोय आणि ह्याच्यामध्ये आम्हाला ही संस्था टिकली पाहिजे, वाचली पाहिजे आणि चालली पाहिजे, हा आमचा प्रामाणिक हेतू आहे. आणि या आंदोलनात आम्ही कुठलंही चुकीचं पाऊल उचलणार नाही. या आंदोलनाला गालबोट लागेल असं कुठलंही कृत्य करणार नाही. मागच्या 2 दिवसापूर्वी आम्ही व्हाईस चेअरमन यांच्या अध्यक्षतेखाली कारखान्याची मीटिंग घेतली गेली आणि आम्ही पूर्ण कामकाज या संचालकांच्या सहित आम्ही आता हातात घेतलेला आहे. आमच्यासोबत आमच्या विचाराचे 14 संचालक आहेत. त्यांच्याकडून फक्त 4 उरलेले आहेत. ते पण सध्या आमच्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत. येत्या काही काळामध्ये ते पण आमच्याबरोबर असतील. आपण सभासदांचा विषय घेतला तर त्यांचं मत असं आहे की आपण त्यांच्यावर दमदाटी करून त्यांना आपल्या बाजूने वळवण्याचा प्रयत्न करताय. नाही, आपण आता बाहेर आंदोलनाच्या ठिकाणी जाऊ शकता. कुठल्याही संचालक असतील, सभासदांची मी सांगण्यापेक्षा आपण बाईट घ्या. आपण त्यांना विचारा, की बाबा आपल्यावर काही दमदाटी आहे का? आपल्यावर कुणाचं प्रेशर आहे का? तीच लोकं सांगतील. त्यांनी मुख्यमंत्र्यांच्याकडे धाव घेतलेली आहे. काय वाटतंय मग याकडं? मुख्यमंत्री यात हस्तक्षेप करतील का? निश्चितच फडणवीस साहेब आमच्या सर्वांच्यासाठी आयकॉन आहेत आणि मी म्हणजे जेव्हापासून त्यांच्या राजकारणाचं आकलन करतोय, मला निश्चितपणानं असं वाटतंय, की अशा गोष्टींना ते अजिबात थारा देणार नाहीत आणि अजिबात अशा लोकांना ते मदत करणार नाहीत. विद्यमान चेअरमनचं असं मत आहे की माझी वैयक्तिक इथल्या कारखान्याचे चेअरमन पद सोडल्यानंतर माझी कुठलीही कंपनी नाही, कुठलीही खाजगी संस्था नाहीत. त्यामुळं ह्या आर्थिक ह्याच्यात मी कुठेही अडकलेलो नाही. नाही, यांच्या बऱ्याचशाच ॲग्रीनित्य म्हणून यांची एक कंपनी आहे. त्या कंपनीचा गेल्या 8 वर्षातला साधारणतः 800 कोटीच्या आसपासची उलाढाल आहे. मेटाफिल्ड म्हणून एक कंपनी आहे. त्यांच्या त्यांच्या नावावर जरी नसली, तर त्यांचे सासरे ह्यांच्या नावावर एक लेंड एक्सपर्ट फिनवेस्ट प्रायव्हेट लिमिटेड म्हणून एक फायनान्स कंपनी आहे. ह्यांची स्वतःची एक कोऑपरेटिव्ह बँक कर्नाटक जिल्ह्यामध्ये आहे. बऱ्याचशाच बाबी आम्ही कागदपत्रासहित लोकांच्या समोर आणलेल्या आहेत. आणि जर कागदावर आपल्या सह्या असतील, कागदावर आपली नावं असतील, तर आपण ही गोष्ट नाकारणं खरं तर हास्यास्पद आहे. यथार्थ खरंच, कारण नायकोळी कुटुंबाशी पूर्ण महाराष्ट्राची एक भावनिक साध असते, भावनिक नाळ आहे. कुठतरी आता एक उभी फूट पडली असं वाटतंय का नायकोळी कुटुंबामध्ये? नाही, मुळात आपण हे लक्षात घेतलं पाहिजे, की हा आमचा कुटुंबातला अंतर्गत वाद नाही. म्हणजे आमची काय जी जमीन आहे ती वाटून घ्यायचा काही प्रश्न नाही.
मुळात ह्या सहकारी संस्था आहेत आणि ह्या सहकारी संस्थेमध्ये प्रत्येक शेअर्सधारक हा त्या शेअरचा आणि संस्थेचा मालक असतो आणि आमच्या घरामध्ये कुठेही भांडणं नाहीत. हे जे आमची जी लढाई चालू आहे ते अण्णांचं जिवंत स्मारक म्हणजे कारखाना आहे आणि ते वाचवण्यासाठीची ही आमची धडपड आहे. बऱ्याचशाच वेळेला आम्ही ह्या गोष्टी घरात बसून त्यांच्या कानावर घातल्या, की तुम्ही चुकीच्या दिशेने निघालाय. पण शेवटी एखादा माणूस ऐकतच नसला तर आपल्या पुढे काही पर्याय उरत नाहीत आणि म्हणून आम्ही आमचं कठोर मन करून आम्ही थोडे दिवसापूर्वी हा निर्णय घेऊन आम्ही आंदोलनाला बसलेलो आहे. अण्णांनी ही अनेक आंदोलन केली, ती महाराष्ट्राच्या स्वातंत्र्यासाठी, देशाच्या स्वातंत्र्यासाठी केली. आपल्यावर वेळ आंदोलन करण्यासाठी आले, ते अण्णांनी एक मोठं वृक्ष उभा केलं, त्यासाठी करण्यात काय भावना अंतकरणाला काय वाटतंय? नाही, खरं तर अण्णासाहेबांनी ज्या हेतूतून हा कारखाना उभा केला, तो हेतू लक्षात घेता आणि आजचं आंदोलन लक्षात घेता निश्चितच मनाला वाईट वाटतंय आणि वेदना पण होतात आहेत, की ज्या कारखान्यानं महाराष्ट्राला ऊसाला किती दर देता येतो, रिकव्हरी म्हणजे काय, कामगारांचे प्रश्न कशा पद्धतीनं सोडवले पाहिजे, ह्या पद्धतीचं मार्गदर्शक काम केलं. त्याच कारखान्यावर ही वेळ ही निश्चितच म्हणजे वेदना देणारी गोष्ट आहे. अगदी शेवटचा प्रश्न, काय आव्हान कराल तुम्ही? अजून वेळ गेलेली नाही, काय आव्हान आमच्या माध्यमातून होईल? आम्ही आव्हान त्यांना एकच करतोय, की बऱ्याचशाच आपल्या एन्क्वायरी वगैरे चालू आहेत. बरेचसेच पुरावे आमच्याकडे आहेत. काही गोष्टी जास्त हाताबाहेर न जाता आपण राजीनामा द्यावा आणि कारखान्यावर जे कर्ज झालेलं आहे, त्या कर्जातला थोडा हिस्सा तरी आपण भरावा. हेच आपल्या माध्यमातून आव्हान करतोय. दुसरं एक मी आव्हान आपल्या माध्यमातून करतोय, की हा घरातला कुठेही वाद नाही. आमची प्रामाणिक इच्छा आहे, की हुतात्मा कारखाना टिकला पाहिजे. ह्याच्यामध्ये आमची बाकी कुठलीही मागणी नाही. ह्याच्यामध्ये मी तर आणि आम्ही बसलेल्या आंदोलकांनी पण आम्ही पहिल्या दिवशीच जाहीर केलेलं आहे, की आमच्या कुटुंबातला संचालक पण या कारखान्यावर होणार नाही आणि हे आम्ही सगळ्यांच्या समोर सांगितलेलं आहे. त्याच्यामुळं हा घरातला कुठेही वाद नाही. काही लोकं हे मुद्दामून पेरतात, की घरातला वाद आहे, जेणेकरून आंदोलनाची शक्ती कमी व्हावी. आता इथून पुढची दिशा कशी असणार आहे आंदोलनाची? कारण आजचा 15वा दिवस आहे, आंदोलन खूप पुढे चाललेलं आहे. काय नेमकी शेवटचं एक आव्हान कराल? आंदोलन नक्कीच लांबत चाललेलं आहे. या आंदोलनामध्ये आपण आक्रमक होऊ शकत नाही. कारण हे आपल्याला टिकवायचं आहे आणि वाचवायचं आहे आणि व्यवस्थित चालवायचं आहे म्हणून आम्ही आक्रमक होत नाही. निश्चितच आम्ही गेल्या 2 दिवसापूर्वी चेअरमन यांचे बऱ्यापैकी सगळे अधिकार काढून घेतलेले आहेत. 14 संचालक आमच्या सोबत आहेत आणि कारखान्याचा पूर्ण कारभार आम्ही आता हातामध्ये घेतलेला आहे. येणाऱ्या काळामध्ये कारखाना हा निश्चितपणे चांगला चाललेला आपल्याला दिसेल. हे होते नायकवडी साहेब यांनी सांगितलेलं आहे कशा पद्धतीनं कारखान्याची आत्ताची परिस्थिती आहे किंवा आंदोलनाची कशी दिशा असणार आहे. कारण की हा कारखाना महाराष्ट्राला दिशा देणारा कारखाना आहे. या कारखान्यावरती खूप मोठ्या पद्धतीनं कसा दर दिला जातो हे महाराष्ट्र यांचं आकलन केल्यानंतर दर ठरला जातो महाराष्ट्रामध्ये. इतक्या मोठ्या पद्धतीची दिशा असणारा हा कारखाना आता आंदोलनाच्या घेऱ्यात अडकलेला आहे. पण लवकरच याला चांगला मार्ग निघेल अशी अपेक्षा आहे. सांगली तकसाठी शीतलकुमार शेटे, वाळवा.